मंडळी, खरंच समजत नाहीये आपण माणसांच्या जगात राहतोय की हिंस्र श्वापदांच्या जंगलात राहतोय। आजूबाजूला पाहिलं की खरंच भीती वाटावी, काळीज थिजून जावं, एवढं माणसांमध्ये क्रौर्य दिसून येतंय। एवढी राक्षसी वृत्ती माणसांमध्ये कुठून येते हो? काल रात्रीची गोष्ट आहे, मुंबईची लोकल, जिथे लाखो लोक रोज पोटा पाण्यासाठी धावत असतात, बिचारे गुदमरतात, तिथं फक्त दरवाजा बंद करण्याच्या कारणावरून वाद झाला आणि एका 22 वर्षाच्या तरण्या बाणपोराचा जीव घेतला गेला। सपासप वार करून त्याला रक्ताच्या थारोळ्यात पाडलं जातं। काय गुन्हा होता त्याचा? माथे फिरूचा क्षणभराचा राग एक कुटुंब उद्ध्वस्त करून गेला। काही दिवसांपूर्वी मालाडमध्ये रेल्वे स्टेशनवर उतरताना फक्त पाय लागला म्हणून एका 33 वर्षाच्या कॉलेज प्राध्यापकाची चाकून भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली। परवा पुण्यात काय झालं? एका मुलीनं आपल्याला मुलगा पसंत नाही म्हणून होणाऱ्या नवऱ्याला थेट लोहगड किल्ल्यावरून ढकलून देऊन त्याची हत्या केली। काय दोष होता त्या बिचाऱ्याचा? सरळ नकार दिला असता तर कदाचित त्याचा जीव वाचला असता, पण नाही, थेट जीव घेतला। आज काय अवस्था असेल त्या कुटुंबाची, ज्यांनी आपला एकुलता एक मुलगा गमावला। बीडमध्ये भांडण सोडवायला गेलेल्या विलास घुलेची खांडोळी करण्यात आली। त्याचा तरी काय दोष होता? काही दोष नाही, तरी त्याचा जीव गेला, त्याला संपवलं गेलं। आणि तेच फिरोजाबादचं दृश्य तुम्हाला आठवत असेल। अवघ्या 1.5 वर्षाचं ते निष्पाप बाळ हो, जे बोलू शकत नव्हतं, त्याची कुणाशी असेल दुश्मनी सांगा ना? त्या लेकराला जमिनीवर आपटून आपटून कंसानं कसं मारलं तसं मारलं गेलं। का तर लग्न नाकारलं। पण या सगळ्यात त्या लहानग्या बाळाचा काय दोष होता? तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, काळजात सुरी चालवल्यासारखं होतं ते बघता। लातूरमध्ये महिला आणि तिच्या विलाशा बाळावर कोयत्यानं हल्ला केला हो या लोकांनी। अरे, माणसं माणसांना संपवतायत की रस्त्यावरची झाडं तोडतायत? झाडावर घाव घालावेत तसे माणसावर घाव घातले जात आहेत। मला सांगा, समाजाची मानसिकता इतकी का बिघडली आहे? आपल्या समाजाची सहनशीलता संपत चालली आहे की आपण सगळे बधीर झालोय? माणसांची काळजं उलटी का झाली आहेत की दगडांची झाली आहेत हे कळायला मार्ग नाहीये। एखाद्याचा जीव घेणं इतकं सोपं स्वस्त झालंय का? पूर्वी कुणी कुणाला चापट मारताना 10 वेळा विचार करायचा। आज क्षुल्लक किरकोळ कारणावरून थेट एखाद्याचं आयुष्य संपवलं जातं। का? कारण कायद्याचा धाकच उरलेला नाहीये। आपली न्याय व्यवस्था आणि तपास यंत्रणा काय करताय? पवनराजे निंबाळकरांसारख्या मोठ्या नेत्याची दिवसा ढवळ्या हत्या झाली, सगळ्यांनी बघितली। पोलीस, सीबीआय सगळे तपास करतात, आरोपींना पकडतात। 20 वर्ष खटला चालतो आणि 20 वर्षानंतर निकाल येतो, सगळे निर्दोष। जर 20-20 वर्ष कोर्टात चक्रा मारून ही गुन्हेगार उजळ माथ्यानं बाहेर सुटणार असतील तर सांगा ना, कसा राहील कायद्याचा धाक? का नाही वाढणार गुन्हेगारांची हिंमत? आज वेळ आली आहे स्वतःला प्रश्न विचारायचे, समाज म्हणून आपण सगळ्यांनी। आपण ज्या समाजात राहतोय तिथे उद्या आपण सुरक्षित असू का याची गॅरंटी नाहीये। पुढचा नंबर आपला असेल का हा विचार आज प्रत्येकाच्या मनात येतो जेव्हा लोकलमध्ये हा पोरगा आज नाहक मारला जातो। काही दोष नसताना ही सगळी माणसं मेली, काही दोष नसताना। म्हणूनच आज आपल्याला या सगळ्या मुद्द्याची चर्चा करायची।